हा जो तुम्हाला एवढा मोठा जो मॅप दिसतो आहे तो स्टॅच्यू ऑफ युनिटीचा आहे, म्हणजे एवढा डिस्टन्स आहे टोटल. आणि आता आपण जे आहे स्टॅच्यू ऑफ युनिटी पाहिला होता आणि इथून आपण जंगल सफारी बघायला जाणार होतो. जे स्टॅच्यू ऑफ युनिटीपासून जे आहे जंगल सफारी जवळ आहे, तर हे जे आहे ते बस स्टॉप आहे. पण प्रॉब्लेम असा आहे की आपण 1:15 ते 2चा एकता ट्रायबल थालीचा जो आहे तो स्लॉट बुक केला होता, कारण की त्याची थाळी 350 रुपीजला मिळते. आणि जवळ जर तुम्ही बघितलं इथे जर त्यांच्या कुठे मॉलमध्ये तुम्ही नियर बाय गेले तर तिथले फूड खूप एक्सपेन्सिव्ह आहेत. तर मी प्री बुकिंग करून 1:15चा स्लॉट घेतला होता या अंदाजाने की आपण सकाळी लवकर जाऊन स्टॅच्यू ऑफ युनिटी कंप्लीट करू आणि जेवण करून मग बाकीची कामं करू. जर आम्ही जंगल सफारी करायला गेलो असतो तर हा बघता एवढा मोठा जो आहे तो पॅच आहे तो 1 तासात झाला नव्हता. तर मी डिसिजन घेतलं की आपण पुन्हा इथून आपलं जे आहे पार्किंगपर्यंत गाडी नेऊया, जे की इथं लोकेटेड आहे. आणि इथे पार्किंगमधून गाडी घेऊन आपण रिटर्न पुन्हा जे आहे एकता ट्रायबल थालीला जाऊ. जसं की पार्किंगचा जो आहे एरिया आहे ते एक चेकपोस्ट पण आहे. तर इथून पुढे गाडी जाऊन देत नाही, त्यामुळे आपल्याला स्टॅच्यू ऑफ युनिटीपासून पार्किंगपर्यंतच यावं लागलं. आणि तिथून पुन्हा गाडी घेऊन आपल्याला याच रोडने रिटर्न, म्हणजे हाफ रोडपर्यंत जो आहे इथपर्यंत येऊन इथे सेकंड चेकपोस्ट लागतं. इथून या ब्रिजवरून आपल्याला जावं लागतं पलीकडच्या साईडला, जे की एकता ट्रायबल थाली आहे. इथला आम्ही स्लॉट बुक केला होता. तर हे प्री प्लॅन्ड होतं सगळं, काही आयडिया नव्हती आणि त्या स्लॉटमध्येच जावं लागतं. म्हणून आम्ही ते डिसिजन घेतलं की पहिले आपण इथे जाऊन जेवण करून घेऊ आणि संध्याकाळीसुद्धा पुन्हा आपल्याला इथेच यायचं होतं. गंगा घाट किंवा म्हणतो आपण ज्याला नर्मदा घाट म्हणतो, गंगा घाट नाही नर्मदा घाट, त्यासाठी आपल्याला इकडेच यायचं होतं. तर मग इथे जे आहे आपण एकता ट्रायबल थालीला येऊन जेवण करून याच रोडनी, म्हणजे याच रोडनी सरळ जे आहे पुढे कॅक्टस गार्डन आणि बटरफ्लाय गार्डन आहे, हे सगळे कंप्लीट करून असं डिसिजन घेतलं होतं की हे सगळे कंप्लीट करून आपण पुन्हा रिटर्न जाऊ. आणि जो दुपारचा वेळ आहे तो आपण पेट झोन म्हणता येईल किंवा आपला जो आहे त्या एरियामध्ये देऊ, कारण पेट झोनचा टाईमसुद्धा 3 ते 4चा स्लॉट आपण बुक केलेला होता. तर हा जो टोटल डिस्टन्स आहे ना, हा जवळपास 17-18 किलोमीटरचा आहे. म्हणजे इकडून तिकडे जाणे, तिकडून इकडे येणे. तर कार असल्यामुळे थोडंसं जरा सोपं पडलं. पण ऑदर टाईमला जर तुम्ही म्हणताल तर थोडं डिफिकल्ट आहे. बसला वेट करावा लागतो आणि बस ही खूप टाईम कन्झ्युमिंग मला फील झाली, कारण इकडून तिकडे जायचं हे सगळा जो डिस्टन्स आहे हा खूप जास्त आहे. तो ओव्हरऑल तुम्हाला एक ब्रीफ यावी म्हणून हे मी सांगितलेलं आहे की पुढे व्हिडिओ बघताना तुम्हाला काही कन्फ्युजन नाही हो म्हणून. आय होप की तुम्हाला हे कळलं असेल. तसा एक डिटेल व्हिडिओ याच्यावरती लास्टला मी बनवणार आहे, त्याच्यामध्ये सगळे पूर्ण पॉईंट्स मी एक्सप्लेन करेल. तर चला आपण व्हिडिओ कंटिन्यू करू. बघा आता इथून आपल्याला सीट मिळालेली आहे आणि आपण आता ते रिक्षावाल्यांना विचारलं होतं, ह्या ज्या समोरच्या रिक्षावाल्यांना, पण ते तिकडे यायला कोणीच रेडी नाही आहे. 1000 रुपये म्हणतात 4 तासाचे, बट येत नाहीत. एवढा रिक्षा उभ्या आहेत. आपण बसच पकडली. हे थोडं टाईम कन्झ्युमिंग आहे. तर पहिले तिकडे जेवायला जाऊ ट्रायबल थालीच्या इकडे. ते जेवण करून तिथं काय ते नर्सरी वगैरे ते बघून इकडे येऊ. बाकीचे 3 स्पॉट इकडे मागेच आहे, जंगल सफारी वगैरे. आता गाडी घेऊन तिथनं जावं लागेल आपल्याला. हे डबल कुठं नाहीत, गाडी लावा पार्किंगला, परत तिथनं गाडी घ्या, परत अर्ध्या रस्त्यात या तिकडे जावा. बस चालतात आहेत पण टाईम खूप लागतो याच्यामध्ये जायला यायला, फ्रीमध्ये आणि हे सगळं. गाडीत बसून निघालोय आता आपण. आता इथे चेकपोस्टवर यांना तिकीट दाखवू, त्याशिवाय ते तिकडं सोडणार नाहीत आपल्याला. पुढे ट्रायबल थालीकडे जायचं बसने. आता इकडं आलोय, परत तिकडे चाललोय अर्ध्या रस्त्यापर्यंत. ते चेकपोस्ट आहे, इथं यांना तिकीट दाखवून मग पुढे जाऊ. ताडवाडवी चाललेली आता इकडं चेकपोस्टला. सेकंड चेकपोस्ट लागेल ना आता, तिथून पुन्हा राईट जायचं, तिथं पण एकदा तिकीट चेक होईल. आता इकडनं चाललो होतो, परत गाडी घेतली, परत चाललो. सगळे डबल काम आहे तिकडं जायचं यायचं म्हटल्यावर, यात खूप टाईम वेळ जातो. तर बघा तिकडनं इथे यायलाच अर्धा तास लागला. आपली गाडी येतं आपण थोडं पळू, कारण बस काय 50च्या वर जात नाही. टर्न मारला बघा. आता ह्या रिक्षा सुद्धा आहेत ना, ह्या लोकल लोकांनाच दिलेल्या आहेत चालवायला. त्याच लेडीज आहेत ज्या रिक्षा चालवतात, ज्या गावातल्या आहेत त्या. इथून आता आपण चाललेलो आहे. इकडे बघा समोर स्टॅच्यू ऑफ युनिटी आहे. आणि आता इकडे आपण चाललोय, पूर्ण रोडवरती आपणच आहे. बसची पण सेवा अवेलेबल आहे. आलोय आता आपण एकता नर्सरी आणि एकता ट्रायबल थाली इकडेच आहे. मस्त जेवण करून घेऊया. आपला स्लॉट बुक आहे इकडं. पार्किंग करू आता. पार्किंग फुल आहे. गाडी लावायची तरी कुठं.
हे आहे एकता नर्सरी आणि याच्या समोरच आहे वामन वृक्ष वाटिका. आता इथे आपलं जेवण बुकड आहे, 1:15चा स्लॉट होता, आपण पोचलेलो आहे. आणि इकडे नर्सरी पण आहे मोठी, ती पण जेवण झाल्यावरती बघूया. मस्त थंडगार वाटतं. कुठे आहे अपेक्षा? हां, सीधा म्हणजे इकडं का इकडं? त्यांना विचारून आहे ना पटकन. इकडे इकडे इकडं, हां समोर दिसतंय. इथे जेवणाचा ऑप्शन दिसतोय. हो असेल. इकडे लंचचा ऑप्शन आहे. थोडं लांब आलो आपण लंचसाठी, पण हे थाळी बघतो ते पहिले. हो बसून काढूया ना नंतर. हे आपण आलो आता एकता ट्रायबल थाली खायला. असं मस्त हट वगैरे येतं. छाच दिलेली आहे पहिले स्टार्टिंगला. 3 थाळी आम्ही सांगितलं. आणि यात काय चटणी आहे, ग्रीन चटणी आहे बी. हां यात पण ती लाल चटणी काल जी खाल्ली होती ना, लोणचं आहे. भारी आहे मस्त. आता जेवण करू, भूक लागली. आणि 1:30 वाजलेले आहेत. हे खाऊन मग तिथे बटरफ्लाय आणि कॅक्टस गार्डन बघून आपण जंगल सफारीला जाऊ. ही आता आपली थाळी आलेली आहे. याच्यामध्ये बघा, हे मक्याची रोटी आहे, साधी चपाती आहे, ज्वारीची रोटी आहे, ही भाजी आहे, ही डाळ आहे, हे वरण आहे, लाडू एक दिला स्वीटमध्ये, आणि हे 3 वडे आहेत. हे बघा असे वडे आहेत ते. आणि मम्मी काय म्हणते त्यांना? बस अजून नका देऊ. त्यांना मराठी काय कळा ना, आम्हाला गुजराती काय कळा ना. आणि मम्मी म्हणते बस बस नको देऊ, याला कमी करा. कसं व्हायचं आपलं? आपण काय आपली मराठी सोडत नाही आणि ते लोक काय त्यांची गुजराती सोडत नाही. असं आहे. बोनसाईचे बघा किती प्रकार आहेत इथं. मालचिया, काय 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 नाव आहेत, बोगनबेल, हे सगळे. आणि ही सगळी नर्सरी आहे. हे ट्रायबल कॅफे आहे. तिथे आता जेवण केलं आम्ही, आणि आता बघू, प्लॅन करू नर्सरी बघायची पुढे की काय करायचं. ही पूर्ण नर्सरी आहे, एकता नर्सरी. निघायचं का? चला बटरफ्लाय गार्डन बघू आता. इकडे वामन वृक्ष वाटिका, याचं तर काही तिकीट घेतलं नाही मी. ते असंच झाडं वगैरे आहेत सगळे. मेन ज्या गोष्टी आहेत ना त्या तुम्हाला दाखवतो. बटरफ्लाय गार्डन पण चांगलं आहे म्हणतात, रेटिंग बघायची गुगलवरती तर लक्षात येतं. नर्सरी वगैरे आहे बघा. ते रिक्षावाले हे आलेत की इकडं, मग अशी म्हणत होते तिथं नाही येणार, इकडं लांब एवढा नाही येणार. हे आता यांना दिवसाला 2,000 रुपये घेतात हे बुकिंग. पूर्ण दिवस फिरायचं असेल तर तेव्हा मग रेडी होतात यायसाठी. आता इकडं आपण चाललोय बटरफ्लाय गार्डनकडे. आणि मागे जेवण केलं, ट्रायबल थाळी. आणि काय म्हणतात, नर्मदा नदीचा जो घाट आहे तो मागेच होता, त्याच्या ऑपोजिट डिरेक्शनला, म्हणजे स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या पुढेच. म्हणजे स्टॅच्यू ऑफ युनिटी इकडे आहे, आता त्याच्या आपण पॅरलल चाललेलो आहे सरळ बटरफ्लाय गार्डनला. एवढं सगळं लांब लांब आहे. आणि 15 मिनटं इथून दाखवते, म्हणजे जवळपास 7 किलोमीटर आहे. आता इथून तिथं पोहोचायचं आहे, तिथनं परत रिटर्न यायचं, परत बस पकडायची आणि परत तिकडं पुढे यायचं. असं सगळं इकडं सावळा गोंधळ आहे. आता सर थांबवतात. रोडला अक्षरशः कोणीच नाहीये. चेकपोस्ट आहेत मध्ये मध्ये. इकडे बघा स्टॅच्यू ऑफ युनिटी समोर दिसतोय, त्याच्याच पॅरलल बरोबर हा रोड आहे. एकदम त्या टोकाला एंडला एकदम यांनी ठेवलेलं हे बटरफ्लाय गार्डन. अच्छा, पोचूया पटापटा, चला. बघा आपण आता इथे आपली नेक्सॉन आहे, आपण इकडे बटरफ्लाय गार्डनला चाललोय. आणि इकडे बघा स्टॅच्यू ऑफ युनिटीचा किती सुंदर व्ह्यू येतो इथून, हे बघा. आणि पूर्ण नर्मदा नदी आहे. नर्मदे हर हर. आणि इकडे समोर स्टॅच्यू ऑफ युनिटी आहे, आणि इथं आपली गाडी लावलेली आहे. बस पण आहे, जायला यायला ऑप्शन आहे. बस स्टॉप एवढं लांब आहे यांचं. चला. कॅक्टस गार्ड, कमलम पार्क. कोणी ऐका ना इथं. ओपन आहे, चेक करायला पण कोणी नाहीये. कमलम माव आतून चल, यातून. एवढं ड्रॅगन फ्रूट बद्दल एवढी माहिती होती का आपल्याला कोणाला? बघा मग आता तुम्ही पण बघा, व्हिडिओ बघा. आता बाहेर आपल्याला जे ड्रॅगन फ्रूट सारखं दिसत होतं, त्याचा 6 मिनिटाचा ड्रॅगन फ्रूट फार्मिंगचा व्हिडिओ दाखवत होता. आपण आत बसलेलो इथे.
स्टॅच्यू ऑफ युनिटीच्याच प्रिमायसेसमध्ये आहे हे. दाखवतील, लाईट बंद केलेले आहेत तर बघतील. बघूया आपण फार्मिंगचं काय दाखवतात. कैक्टस कांटों से भरा एक ऐसा पौधा जिससे लोग आमतौर पर दूर ही रहते हैं, लेकिन क्या आप जानते हैं ये कैक्टस हमें खाने के लिए फल भी दे सकता है। कैक्टस के प्रति जागरूकता फैलाने एवं इसकी विभिन्न प्रजातियों से पूरे विश्व भर से आए पर्यटकों को अवगत कराने के उद्देश्य से एकता नगर में माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र भाई मोदी जी के मार्गदर्शन में कैक्टस गार्डन का निर्माण किया गया है। कैक्टस गार्डन आज पर्यटकों की उत्सुकता का केंद्र बन चुका है। कैक्टस के परिवार का हिस्सा एक ऐसा फल भी है जो आज हमारे जीवन का हिस्सा बन गया है, जो औषधीय गुणों से भरपूर है। इस फल का नाम है ड्रैगन फ्रूट, जिसे समग्र भारत में कमलम के नाम से जाना जाने लगा है। आइए आज आपको इस कमलम की दुनिया में ले चलते हैं। अब आप ड्रैगन फ्रूट में प्रवेश कर रहे हैं। कई सालों में एक बार आने वाला यह अवसर आपको इतिहास का भाग बना देगा। कल की सुनहरी कहानी का एक पात्र बना देगा। हरित और श्वेत क्रांति के बाद अब समय है एक गुलाबी क्रांति का। बियाबान उजाड़ बंजर जमीन एक सफेद चादर से ढकी। ये कच्छ का एक ऐसा हिस्सा है जहां कुछ भी उगा पाना लगभग नामुमकिन था, सिवाय एक उम्मीद के। और उस उम्मीद की एक गुलाबी किरण का नाम है ड्रैगन फ्रूट। ये फल वैसे तो उष्णकटिबंधीय क्षेत्र में पैदा होता है, परंतु हमारे प्रधानमंत्री जी की दिखाई दिशा पर चलकर कच्छ के किसानों ने इसे कच्छ की शुष्क धरती पर ही उगा दिया। 26 जुलाई 2020 का दिन था जब भारत के प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी ने पूरे भारत को कच्छ का ये नया अवतार दिखाया। मेरे प्यारे देशवासियों, नमस्कार। आजकल कच्छ में किसान ड्रैगन फ्रूट्स की खेती के लिए सराहनीय प्रयास कर रहे हैं। बहुत से लोग जब सुनते हैं तो उन्हें आश्चर्य होता है, कच्छ और ड्रैगन फ्रूट्स, लेकिन वहां आज कई किसान इस कार्य में जुटे हैं। फल की गुणवत्ता और कम जमीन में ज्यादा उत्पाद को लेकर काफी इनोवेशन किए जा रहे हैं। मुझे बताया गया है कि ड्रैगन फ्रूट्स की लोकप्रियता लगातार बढ़ रही है। यही तो आत्मनिर्भरता की बात है। गुलाबी कमल सी रंगत जैसे स्वयं लक्ष्मी जी का प्रिय कमल, इसीलिए हमारे माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी ने इसका नाम रखा है कमलम। और लक्ष्मी जी के आशीर्वाद की तरह ही उम्मीद है कि किसानों की आमदनी कई गुना कर देगा। ड्रैगन फ्रूट या कमलम की बेल एक बार लगाए जाने पर 20 साल तक फल देती है। कटिंग से लगाना इसे उगाने का सबसे सरल और तेज तरीका है। रंगों के आधार पर हम कमलम को 3 प्रकार में बांट सकते हैं। पहला, लाल रंग का बाहरी आवरण और सफेद गूदा। दूसरा, लाल रंग का आवरण और लाल रंग का ही गूदा। और तीसरा, पीले रंग का आवरण और सफेद रंग का गूदा। एक 20 सेंटीमीटर की कटिंग से आप इसका नया पौधा बना सकते हैं। कटिंग लेने के 2 दिन बाद इसे गोबर की खाद, मिट्टी और रेत में 1:2 के अनुपात में लगाएं। एक पौधे से दूसरे की दूरी कम से कम 2 मीटर होनी चाहिए। इसे बहुत कम जगह में भी उगाया जा सकता है, जिससे ये छोटे दूरीदार किसानों के लिए भी फायदेमंद है। 1 एकड़ में 7 से 8 क्विंटल फल लगता है, जो औसतन 1.5 लाख प्रति टन के हिसाब से मिलता है। मोदी जी ने भारत को आत्मनिर्भरता का जो संदेश दिया है, ये गुलाबी क्रांति उस संदेश की एक झलक है, जो बंजर जमीन में से सोना। कदाचित हे विकायसाठी का काय काय माहिती, असे बनवून ठेवलेले नर्सरी आहे पूर्ण इथं. कॅक्टस गार्डन म्हणतात ते त्याला. तर टाईप लिहिलेले, रोप संख्या 1000 लिहिलं काहीतरी. बहुतेक सेलसाठी असतील.
आपण आहे कॅक्टस गार्डनमध्ये. सगळ्या टाईपचे कॅक्टस दिसतात. हे मोदी साहेबांचा फोटो इकडे आहे. कॅक्टस सारखं केलेलं आहे वरती. कुठलं कॅक्टस बघायचं? केवढं मोठं आहे ते. हा नाही, इकडून आधी जाऊ समोरून. बटरफ्लाय गार्डन समोर आहे. तर चालायचंच लय आहे डोक्याला. चालणंच भरपूर आहे. बाकी सगळं अवेलेबल आहे, सगळं चांगलं आहे. चालून चालून हालत जाम होती बघा तुमची. चालायच तयार नसेल ना तर मग फिरणं अवघड आहे. इथं टॉवर पण आहे, वॉच टॉवर मोठा. वरती पण जाऊ शकता. बघायचं असेल तर स्टॅच्यू ऑफ युनिटी एकदम भारी दिसेल समोरून. बटरफ्लाय गार्डन आहे पण नुसतं नावाला एक बटरफ्लाय दिसा ना साधं इथं. बघू चला तिकडं पुढे जाऊन. इथं लिहिलंय बटरफ्लाय. अच्छा तिकडे आहेत का आतमध्ये? बघूया आहेत का. त्याच्यासाठी एवढं लांब आलो इकडं. दिसले पाहिजेत. हे बटरफ्लाय गार्डन रिअलवाले आहेत का असले आता माहित नाही आतमध्ये. बघूया. आहेत रिअलवाले पण आहेत. ते बघ, ठीक आहे बटरफ्लाय समोर उडतात. जायचं पूर्ण असं रोड आहे. सेल्फी पॉइंट वगैरे आहे इथं. आतमध्ये सगळे बटरफ्लायज आहेत. जिथे जिथं फुलं आहेत तिथे तिथं आहेत बघा. समोर दिसतात तिथं सगळं. कॅमेऱ्यात दिसतील की नाही माहिती. दिसले का अपेक्षा? ते इथं बसले सगळे बटरफ्लाय. आतमध्ये जिथं फ्लाय इकडून दाखवतो तुम्ही. हे बघ तिथं समोर खूप आहेत. ये इकडं तेव्हा. ठीक आहे. या बाई इथं भरपूर आहेत. प्रॉपर दिसतात. पकडायचं ट्राय करू का? आज नाही, अलाउड नाही येते. असं करायचं नसतं त्यांना. ते त्यांचे फ्लाय करतात ना, त्यांना पण भीती वाटते. हॅलो. तुला असं पकडलं तर तुला कसं वाटेल कोणी? हे बाई इथं बसलेले सगळे या ट्री वरती. हे बाबा हे किती मोठे आहेत. तर लोकांनी त्रास नाही दिला पाहिजे. आणि याची नाव आहेत जैतूनात. हे माऊ तिथं बघ किती आहेत. हे बाई इथे समोर. ते त्यालाच का चिटकतात? काहीतरी असेल अट्रॅक्शन साठी त्याला. काहीतरी लावलंय त्यांनी वनस्पती ते जास्त यावेत म्हणून. दीदी ये क्या लगाया हुआ है उस पे ज्यादा बैठे हुए? ड्राई प्लांट है, Dry. हेलियोट्रोपियम इसको बोल सकते हैं। उसमें एक ओनली मिनट। मेल बटरफ्लाई आती है अल्फ्लाइट कलेक्ट करने के लिए। कौन सा प्लांट है वो? हेलियोट्रोपियम गुजराती में हाथी सूंडी। उसमें मेल बटरफ्लाई अल्फ्लाइट लेती है। जिसने ज्यादा अल्फ्लाइट लिया होगा फीमेल उसके साथ जाएगी। उसके अच्छा। बाद उनकी मीटिंग होगी। ओके वो लेना जरूरी होता है मेल बटरफ्लाई को उसकी जनरेशन बढ़ाने के लिए। ब्लैक कलर की कॉमन क्रो है, अच्छा ऑरेंज कलर की प्लेन टाइगर है, ब्लू कलर की ब्लू टाइगर। अच्छा, ऐसे 3 टाइप के। उसमें बटरफ्लाई जिसने मेल ने ज्यादा अल्कोहल लिया होगा फीमेल उसके साथ ही जाएगी। उसके बाद उनकी मीटिंग होगी। वो लेना जरूरी होता है उसकी जनरेशन बढ़ाने के लिए। तो वो कलेक्ट करता है सिर्फ मेल वाला है? बटरफ्लाई का उसको बियर बार बोल सकते हैं। अच्छा पूरे दिन उस पे रहेगी, शाम तक नशा हो जाएगा, हमारे हाथ पे भी आ जाएगी। अच्छा, मेल वाले सिर्फ रहेंगे उसमें हाँ, जो भी। मेल रहेगी उसके बाद फीमेल के साथ उनकी मीटिंग होगी। अच्छा, तर त्याचं हे लॉजिक आहे की हाती सोंड बोलतात काहीतरी त्याची वनस्पती आहे. येस बघायचं. तर हे पूर्ण बटरफ्लाय गार्डन आहे. आता इथून आलो होतो आपण, इथून बाहेर जातोय. निसर्गाने काय काय एक चमत्कार बनवलेत ना. हे बटरफ्लाय बद्दल हे माहित नव्हतं आपल्याला. इथं आल्यावर कळलं की हातीसूंड नावाची एक वनस्पती असते. त्याच्यामध्ये हातीसूंड नावाची जी एक वनस्पती असते त्याच्यावरती मेल जे आहेत ते बटरफ्लाय सगळे जमा होतात. दिवसभर त्यातून ते रस घेतात
आणि ते रेडी झाल्यानंतर ना त्यांना जर प्रजनन करायचं, त्यांची संख्या वाढवायची, मेटिंग करायचं, तर फिमेल बटरफ्लायला मेटिंग करण्यासाठी ते करणं गरजेचं असतं. त्यासाठी ते सगळे जमा झालेले आहेत आणि मग त्यांची मेटिंग होते आणि अजून बटरफ्लाय जन्माला येतात. आजपर्यंत ही गोष्ट माहीत नव्हती. तर इथे कॅक्टस गार्डनच्या बाजूला बटरफ्लाय गार्डनमध्ये आपण आहे आणि ही माहिती आपल्याला त्यातून मिळाली. आणि इथे बघा हे सुंदर आहे, स्टॅच्यू ऑफ युनिटीमध्ये लोकेटेड आहे हे गार्डन. बाहेरचा एरिया हा आणि त्याचा एंट्रन्स आहे.